नमस्कार मंडळी. श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी बनवणार आहे साबुदाण्याच्या पापड्या. तर त्यासाठी मी 2 किलो साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा हलकासा भाजून घ्यायचा आहे, जास्त लाल होईपर्यंत भाजायचा नाही. तर इथं साबुदाणा मी भाजून घेतलेला आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला असा बारीक काढून घ्यायचा आहे. जास्त बारीकही नाही आणि जाडही नाही, मध्यम असा साबुदाणा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर जास्त पाणी टाकून हा साबुदाणा मी रात्रभर भिजायला ठेवला होता. पाणी जास्त वापरायचं आहे जेणेकरून साबुदाणा आपला चांगला भिजेल. त्यानंतर सकाळी इथं मी 1 कळशी पाणी घेतलेलं आहे. माझ्याकडे ही मोठी कळशी आहे, तर मी 1 कळशीभर पाणी इथं वापरलेलं आहे. साबुदाणा जास्त भिजल्यामुळे आपल्याला पाणी कमी ठेवायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आता साबुदाणा व्यवस्थित असा भिजलेला आहे आणि इथं पाण्याला उकळी पण आलेली आहे. तर यामध्ये मी टाकलेलं आहे जवळजवळ 75 ग्रॅम मीठ. एका हातामध्ये जेवढं मूठभर मीठ बसेल तेवढं मीठ अंदाजे आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर हा भिजलेला साबुदाणा असा टाकून पळीने व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे, जेणेकरून गाठी होणार नाहीत. याची काळजी घेऊनच आपल्याला साबुदाणा हलवून घ्यायचा आहे. पळीने असे पटापटा हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही जर चुलीवर करत असाल तर लाकडं थोडेसे मागं ओढायचे आहेत आणि गॅसवर जर करणार असाल तर गॅस कमी करायचा आहे. त्यामुळे आपला साबुदाणा पातेल्याच्या बुडाला चिटकणार नाही आणि करपणार नाही. जर थोड्याफार गाठी राहिल्या असतील तर अशा चमच्याने फोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर झाकून ठेवायचं आहे. 15 मिनिटानंतर मध्ये मध्ये पळीनं असं हलवत राहायचं आहे. साबुदाणा पूर्णपणे आता विघरला आहे, तर त्यामध्ये मी 1 किलो बटाटे किसून घालणार आहे. तुम्हाला जर बटाटे नसतील घालायचे तर तुम्ही नाही घातले तरी चालेल. बटाटे घालताना त्यामध्ये थोडंसं अगदी मीठ टाकायचं आहे. बटाट्याचा किस टाकून व्यवस्थित हलवून मी परत हे झाकून ठेवणार आहे. आवाज येणे का तुला? 10 ते 15 मिनिटानंतर आपल्याला परत चमच्याने असं हलवत राहायचं आहे. त्यानंतर प्लास्टिकच्या पिशवीवर मी पापड्या घालणार आहे. तर प्लास्टिकची पिशवी आपल्याला धुवून ओली करून घ्यायची आहे आणि हे जे साबुदाणा आहे हा थंड होऊ द्यायचा आहे. शिजल्यावर लगेच गरम गरम पापड्या घालायच्या नाही. तर इथे मी कागद प्लास्टिकचा आथरून घेतलेला आहे. त्यावर फक्त असं चमच्याने हे मिश्रण ओतायचं आहे. जास्त जर चमच्याने हलवलं तर पापड्या आपल्या पातळ होतील. त्यामुळे फक्त चमच्याने ओतून घ्यायचं आहे. तर इथं मी पापड्या घालून घेतलेल्या आहेत. त्यानंतर दुपारी ह्या पापड्या कागदाच्या काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर 2 ते 4 दिवस मी ह्या पापड्या चांगल्या उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत. वर्षभर आपल्याला पापड्या टिकवायच्या असल्यामुळे पापड्या उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्यायच्या आहेत. तर आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला मी पापडी तळून दाखवते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. वर्षभर उपासाला ह्या पापड्या चालतील.